ओबीसी धनगर बांधवांच्या आंदोलनाला आले यश। मनोज जरांगे यांनी आझाद मैदान या ठिकाणी धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरल्याने ओबीसी धनगर बांधव 2 दिवस ठिय्या आंदोलनास बसले असता पोलीस प्रशासनाने ओबीसी धनगर आंदोलकांची भेट घेऊन सदर घडलेल्या प्रकरणाची दखल घेत प्रकरण वर्ग करून येत्या 7 दिवसात मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होईल असे आश्वासन दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात ओबीसी धनगर बांधवांचे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे पाहायला मिळाले। दिम्म प्रशासनाला कानात फटाकडा वाजवल्याशिवाय अजिबात ऐकायला येत नाही। आज ओबीसी बहुजन एकजुटीचा मोठा विजय झालेला आहे। रात्री पासून डीवायएसपी साहेब असतील, प्रशासकीय अधिकारी आणि पीआय ही लोक आमच्या संपर्कात होती। त्यांनी आता येऊन आम्हाला दाखल केलेला कॉपी दिलेली आहे। ती कॉपी मी आपल्या सगळ्यांना देतो आणि यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आपल्याला एवढा त्रास झाला त्याबद्दल मी आणखी एकदा त्या प्रशासनाचा सरकारचा निषेध करतो। पण देर आहे दुरुस्त आहे आणि इथून पुढे कुणाही एका जातीला टार्गेट करू नये, झुंडेशाही करू नये। आपण सगळेजण एकत्र जमल्यानंतर कुणीही एका जातीला शिवीगाळ करू नये। आम्ही इतके लोक लाखोच्या संख्येत बारामतीत जमलो, आम्ही कोणाला वाईट बोललो का? आम्हाला शिव्या घातल्या तरी आम्ही बोललो नाही। हा सगळ्यांनी आपल्या समाजासाठी कोणी आंदोलन करावं कोणी न करावं हा ज्याचा त्याचा विषय आहे। प्रत्येकाने आपल्या समाजासाठी भांडावं, पण कुणाच्या अस्मितेला हात घालू नये, कुणाचा एकेरी उल्लेख करू नये, कुणालाही शिव्यागाळी करू नये। आणि आज हा ओबीसी बहुजन मोर्चाचा विजय झालेला आहे आणि इथून पुढे जर असं कोणी वागाल तर त्याला याच पद्धतीने उत्तर देण्यात येईल। सकल ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा 5 सप्टेंबरमध्ये बारामती येथे आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून बहुजन समाज, ओबीसी समाज, अल्पसंख्याक छोटे मोठे समूह या मोर्चात आंदोलनात सहभागी झाले। त्याचं रूपांतर ठिय्या आंदोलनात झालं। याचं कारणच आहे की मनोज जरांगे आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन काही टिंगल टवाळी करणारी, सोशल मीडियावर शिव्या देणारी युवकांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भातची प्रक्रिया होती। बारामती पोलीस स्टेशनला आम्ही मोठ्या प्रमाणावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला आमच्या दबावापेक्षा प्रस्थापित इथल्या नेतृत्वाच्या दबावाखाली हे पोलीस स्टेशन काम करत होतं की काय असं चित्र होतं। गेल्या 3 दिवसापासून ह्या ठिय्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला। पोलीस प्रशासन खरं तर आता वटणीवर आला पण असं म्हणू किंवा झुकलं असं म्हणायला हरकत नाही। आणि झुकलेल्या पोलीस प्रशासनाने 2 गोष्टी केलेल्या आहेत। एक म्हणजे मनोज जरांगे यांचा जो गुन्हा झालेला आहे त्यांनी संपूर्ण सोशल मीडिया आणि सगळ्या प्रसारमाध्यमासमोर जे काही बाईट दिलेले आहेत, जे काही भाषणं केली आहेत ती आझाद मैदानाला केलेली आहेत आणि म्हणून या संदर्भातला गुन्हा आझाद मैदानमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया प्रशासनाने हाती घेतलेली आहे। त्या संदर्भातलं इथं पोलीस निरीक्षक बारामती शहर आणि त्याचबरोबर संबंधित पोलीस प्रशासनाची पत्र मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्टेशनला त्यांनी दिलेले, त्याच्या कॉपीज आपल्याला मिळाल्या आहेत। तर ही प्रक्रिया आता सुरू झालेली। आम्हाला त्यांनी 7 दिवसाची मुदत मागितलेली आहे की येत्या 7 दिवसात आम्ही याच्यावर कारवाई करू, महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन यावर कारवाई करेल आणि पुढचा निर्णय घेईल। त्याचबरोबर जे अभिजित कदम आणि काही टवाळ मंडळी, खरं तर त्यांना मोठं करायची गरज नाही, शिरूर तालुक्यातले काही टवाळ पोरं आहेत, या सर्वांवर सायबर गुन्हे दाखल झालेले आहेत। ज्याच्यावर बाकी आहेत त्या थोड्या वेळातच तो दाखल होतील, ती प्रक्रिया सुरू आहे। त्याबद्दल पोलीस प्रशासनाचा आम्ही खरं तर आम्हाला अडचणीत आणणाऱ्या पोलीस प्रशासनाने शेवटी सहकार्य करेल, हातबल होऊन कवींना सहकार्य केलं, त्यांचाही आभार मानतो। ओबीसी बहुजन एकजुटीचा विजय असो। ओबीसी बहुजन एकजुटीचा विजय असो।